कल्पना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी सारं काही गमावलं। आपल्याच नेत्यांना संपवणारे कटप्रमुख एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाला मंत्री झाला। हाच रिक्षावाला 5 कोटींचा मालक झाला। कधीही प्रॅक्टिस न केलेला त्यांचा मुलगा हा डॉक्टर झाला। संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर। आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, मराठीसाठी आम्ही एकत्र येणार। मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, ठाकरेंचा भाजपला इशारा। कोणाबरोबर मनोमिलन होतं याची चिंता तुम्ही बाळगू नका, कारण कोणाशी युती करतो याचा हिशेब आमच्याकडे आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर शिंदेंचा टोला। शिवतीर्थापलीकडच्या शिवतीर्थाशीही आमचं नातं। राज ठाकरेंविषयी आमच्या भावना अत्यंत महत्वाच्या। दोन्ही बाजूंनी मनांची पूर्ण तयारी। युतीबद्दल राऊतांचं वक्तव्य। अमित ठाकरेंचा पराभव करताना तुमच्या भावना कुठे गेल्या होत्या? राज ठाकरेंना आपलं मानलं असतं तर दुसरं शिवतीर्थ बांधावं लागलं नसतं। नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी फरक पडणार नाही। ठाकरेंनी विश्वासार्हता गमावली आहे। ठाकरेंनी मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम केलंय। परिणय फुकेंचं टीकास्त्र। शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली होती? बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले? रामदास कदमांचा ठाकरेंना सवाल, तर रामदास कदम फालतू माणूस म्हणत चंद्रकांत खैरेंची टीका। रामदास कदमांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं असेल अशी वक्तव्य करणं ही बाळासाहेबांची बेईमानी आहे। संजय राऊतांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर। 15 मिनिटात महाराष्ट्राच्या पूरस्थितीची पाहणी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाहीये। शेतकरी म्हणून जगलेलं आमचं सरकार आहे, त्यामुळे आम्हाला कोणाच्या सल्ल्याचीही गरज नाहीये। जयकुमार गोरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। मीडिया ट्रायल वेळेस माझी बहीण धीर देत होती, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। तर 2009 पासून दोघे भाऊ बहीण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होते। जी बहीण त्रास देत होती आता तिचा आधार वाटतोय। करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका। धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नका। पवित्र मेळाव्यामध्ये कोणते फोटो घेऊन नाचायला भाग पाडता? तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत, मला सगळं माहिती आहे, मी सगळं बाहेर काढेन। जरांगेंचा मुंडेंना इशारा। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरे लवकरच मोर्चा काढणार। उद्धव ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थिती संदर्भात आज शिवसेना भवनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक। शेतकरी आंदोलनाबद्दल बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार। दिवाळीपर्यंत सरकार काय करतंय ते बघणार। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षण टिकू द्या, जरांगेंना समज द्या असं मुख्यमंत्र्यांना सांगू, हाकेंची प्रतिक्रिया। तर जरांगेंना काय झालंय ते बघा आणि त्यांच्यावर राज्याच्या तिजोरीतून उपचार करा, हाकेंचा टोला। लक्ष्मण हाकेंना मी मोजत नाही, हाकेंना विचारू नका, जरांगेंचं प्रत्युत्तर। मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या ओबीसींच्या प्रमुख नेत्यांची बैठक। जीआरमुळे ओबीसी समाजात संभ्रमात संपूर्णपणे निर्माण झालं असल्याने ही बैठक। तर छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे हे देखील बैठकीला उपस्थित राहणार। भाजप नेते परिणय फुकेंची माहिती। नालायकांच्या हातात नवी मुंबई पालिका गेली तर या शहराचं वाटोळं होईल। 14 गावं आम्हाला नवी मुंबई मनपाच्या हद्दीत नको आहेत। कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा नवी मुंबईवर का? गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा। ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये प्रार्थना स्थळाबाहेर दहशतवादी हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। या विरोधामध्ये एकजुटीनं आणि ठामपणे लढा देणं आवश्यक आहे। भारताकडून हल्ल्याचा निषेध। पंतप्रधान मोदी 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो 3 विकास कामांचा शुभारंभ करणार। पंतप्रधान बीकेसीतील ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2025लाही उपस्थित राहणार। भारतातील लोकशाहीवर हल्ला होतोय, सरकारी संस्था कमकुवत करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न। कोलंबियामधल्या विद्यापीठातील भाषणातून राहुल गांधींचा आरोप। गुंड निलेश घायवळकडून निवडणूक आयोगाची फसवणूक। घायवळ आणि त्याच्या पत्नीचे 2 ठिकाणी मतदार यादीत नावात बदल करून पुणे आणि अहिल्यानगरमध्ये मतदान नोंदणी। राज्यात मतदार यादीतून मृत व्यक्तींची नावं हटवणार। जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार। मतदार यादी आणखी अचूक करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। उद्योग विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। समितीमध्ये मुख्य सल्लागारांचाही समावेश। मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी।
राज्यात आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात करणार. आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा. कस्टम अधिकाऱ्यांकडून तात्काळ पडताळणीमुळे आळा बसणार. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडून महाराष्ट्राला 6,418 कोटींचा आगाऊ हप्ता. अजित पवारांकडून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार. या रकमेचा राज्याला निश्चितच उपयोग होईल. अर्थमंत्री अजित पवारांकडून विश्वास व्यक्त. विधानभवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती. मरीन ड्राईव्ह पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश. हाणामारीचा पुढील तपास थांबवण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश. पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती. आयकर विभागानं मृत व्यक्तीला धाडली आयकरची नोटीस. मुंबई हायकोर्टाकडून सदर नोटीस रद्द. नोटीसवर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त. अंमली पदार्थांच्या रॅकेटला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना. विशेष पोलीस महानिरीक्षकांवर टास्क फोर्सची जबाबदारी. राज्य गृह खात्याकडून 22,36,00,000चा निधी मंजूर. हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी शिंदेंसह शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी कळमनुरीच्या उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन. गावच्या मुक्ताईनगरमध्ये कोळी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात संजय कांडेलकरांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण. कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी तसेच विविध मागण्यांसंदर्भात मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकात बेमुदत उपोषण. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात रंगली खंडा स्पर्धा. 42 किलोची तलवार उचलून तरुणांच्या कसरती. मंदिरासमोरील प्रांगणात स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. मर्दानी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धा रंगली. सोन्याच्या जेजुरीवर खंडेरायाचा मर्दानी दसरा उत्साहात साजरा. भंडारा खोबऱ्याची उधळण करत मल्हारी मार्तंडाचा पालखी सोहळा संपन्न. एकादशी निमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी तब्बल 5 किलोमीटर लांबच लांब रांगा. नाशिक शहरासह जिल्ह्याला आज पावसाचा तसेच उद्या देखील येलो अलर्ट असल्याची माहिती. नाशिकमधील घाटमाथ्यालाही हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. यंदा राज्यात सरासरीपेक्षा 20% अधिक पाऊस. मराठवाड्यात सर्वाधिक 39%, तर मध्य महाराष्ट्रामध्ये 20% अधिक पावसाची नोंद. कोकण गोवा भागात 15% अधिक. हवामान विभागाची माहिती. मुंबईला पाणीपुरवठा करणारी 7ही धरणं काठोकाठ भरली. मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली. जळगावमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजांमधून 10,000 क्युसेकने तापी नदीपात्रात विसर्ग. तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. बीडच्या केज तालुक्यातील केजडी नदीला पूर. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठची शेत जमीन 5 ते 6 फूट खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्यात खरीप हंगामाला पावसाचा मोठा फटका. 48 लाख हेक्टर क्षेत्र पिकांचं नुकसान. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक अर्थात 26 लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका बसल्याची कृषी विभागाची माहिती. गोदावरी नदीला पूर आल्यानं गंगाखेड, सोनपेठ आणि पाथरी तालुक्यात पिकांचं अतोनात नुकसान. सोयाबीन, तूर, कापूस पाठोपाठ ऊसाचं पीकही पाण्याखाली. हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका. नाशिकच्या निफाडमध्ये ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागेचं मोठं नुकसान. द्राक्ष बागांवर भुरी, करपासह अनेक रोगांचा प्रादुर्भाव. प्रति एकर 1.5 ते 2 लाख रुपये मदत द्या. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची सरकारकडे मागणी. नाशिकच्या येवल्यामध्ये पुराच्या पाण्यात चिंचोडी पूल वाहून गेला. नागरिकांची मोठी गैरसोय. प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी. पुण्यात जलसंपदा विभागाशी निगडीत विविध विषयांवर महत्वाची बैठक संपन्न. मुठा आणि भीमा नदीवरील बंधाऱ्यावर स्वयंचलित बॅरेजेस आणि उजनी धरणावरती बॅकवॉटर क्षेत्रामध्ये बॅरेजेस बांधण्याचा महत्वाचा निर्णय. नवी मुंबईतील कोपरकर्णेमध्ये अमृत योजनेची जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया. युद्ध पातळीवरती जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरू. इंदापूरमधील बारामती राशीन रोडवरती चालकाचा ताबा सुटल्यानं पिकअपचा भीषण अपघात. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र पिकअपमधील शेतीमालाचं मोठं नुकसान. भंडारा तुमचा राष्ट्रीय महामार्गावरती जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप. नाशिकमध्ये 2 लाख रुपये वर्गणी काढून श्रमदानानं रस्ता बनवला. ग्रामस्थांनी एकत्र येत वडनेर भैरव जवळील रस्त्यावरील खड्डे बुजवले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी नोकरीत नियमित करा. प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांचा आमदार भावना गवळी यांना निवेदन. युवकांना नोकरीत नियमित करण्याची ही मागणी.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज. खरगेंच्या तब्येतीत सुधारणा असून लवकरच पक्षीय कार्यात सक्रिय होणार असल्याची माहिती. सांगलीतील एका बंगल्यामध्ये दरोड्याचा प्रयत्न. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न. मात्र आरडाओरडा झाल्यानं चोरट्यांचा पळ. परिसरातील नागरिकांनी पाठलाग करत चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. जळगावात पोलीस कर्मचाऱ्याची 1,32,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक. बँक कर्मचारी असल्याचं सांगत क्रेडिट कार्ड सुरू करण्याच्या बहाण्यानं गंडा घातला. गुन्हा दाखल. मुंबईमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची 94,103 रुपयांची फसवणूक. सायबर फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.